नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. दोन मुद्दे नेहमीप्रमाणे मी टॅग केलेत. एक म्हणजे श्री अजित पवार गटाच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी आम्ही येत्या 2 दिवसामध्ये हे तुम्हाला लेखी लिहून देऊ की श्री शरद पवार यांचा फोटो आम्ही कुठेही वापरणार नाही असं का म्हटलं. परंतु अजित पवार यांना पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट किंवा सिम्बॉल ॲक्ट जो निवडणूक आयोगाचा स्वतःचा अधिकार आहे, कारण कुठल्याही राजकीय पक्षाचं चिन्ह याची मालकी निवडणूक आयोगाकडे असते आणि निवडणूक आयोगानं जे घड्याळ चिन्ह आणि पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस हा श्री अजित पवार यांना दिला आहे, त्याबद्दल कोर्टात काय झालं तर बऱ्याचशा माध्यमामध्ये तुमचं घड्याळ हे चिन्ह आम्ही काढून का घेऊ नये किंवा घेतलं किंवा तंबी दिली अशा पद्धतीच्या ज्या बातम्या येत आहेत त्या वस्तुस्थितीला धरून नाही आहे असं कोर्ट म्हटलेलं नाही आहे. परंतु कोर्टाने असं जरूर म्हटलं आहे की निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हा अजित पवार यांना दिला, परंतु शरद पवार हे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळं त्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या संदर्भातला पुढे निवाडा येईल. पण तुर्तास तरी श्री अजित पवार यांना घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. आता आम्हाला जे तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे ते तुतारी चिन्ह ऐन निवडणुकीच्या काळामध्ये कुणी काढून घेऊ नये अशा पद्धतीची याचिका घेऊन श्री शरद पवार हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात पण ते गेलेले आहेत. परंतु आज काय झालं की ज्यामुळं एक लेखी हमी अजित पवार यांच्या वकिलांना येत्या 2 दिवसात द्यावी लागली, तर कोर्टाच्या हे शरद पवार गटाच्या वतीनं निदर्शनास आणून दिलं गेलं की पक्ष मिळाला, चिन्ह मिळालं, तरीसुद्धा अजित पवार गट हा शरद पवार यांचा फोटो वापरतो आहे. स्पेशली मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं होतं की हो, तुम्ही शरद पवार यांचा फोटो वापरू शकता. तुम्हाला जर आठवत असेल तर स्वतः शरद पवारांनी ज्यावेळेला पक्षफुटी झाली त्यानंतर बऱ्याच बॅनरवरती शरद पवार यांचा फोटो आहे असं लक्षात आल्यानंतर जाहीर पत्रकार परिषदेमध्ये माझा फोटो वापरू नका असं सांगितलं होतं. कारण हे सरळ सरळ आहे की हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की ज्या प्रयत्नाला स्वतःच तडा देण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये अजित पवारांनी केला की होय आमचं सगळं तुटलेलं आहे, आता काही पुन्हा जुळून येणं नाही. अजूनही काही राजकीय नेत्यांच्या मनात, स्पेशली राज ठाकरे यांनी 2-3 दिवसापूर्वीच म्हटलं की हे दोघं अजूनही एकच आहेत वगैरे, काही मतदारांच्या मनामध्ये पण हा संभ्रम कायम आहे. तर या संभ्रमाचा लाभ घेण्याचा कुठंतरी प्रयत्न सुरू आहे का असं शरद पवार यांना वाटल्यामुळं त्यांनी ही बाब अभिषेक मनु सिंघवी जे त्यांचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून कोर्टाच्या लक्षात आणून दिली की छगन भुजबळ साहेब हे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणतात की तुम्ही शरद पवार यांचा फोटो वापरू शकता. यावरती मात्र कोर्टाने ओरल ऑब्झर्वेशन केलेले आहेत. हे फार महत्त्वाचं आहे, कारण हे कुठल्याही ज्युरिडिक्शनचा भाग नाही आहे. कोर्टाने काही लेखी सांगितलेलं नाही आहे. कोर्टाने एक प्रकारची नाराजी व्यक्त केली की एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी झाल्यात, तुम्ही स्वतःहून पक्ष सोडलेला आहे, पक्ष चिन्ह तुम्ही तुमच्याकडे घेतलं आहे, पक्ष तुमच्याकडे घेतला आहे आणि आता तुम्ही पुन्हा शरद पवारांचा फोटो का वापरताय. तर यावरती मग मात्र कोर्टाला त्यांचे जे वकील आहेत अजित पवार गटाचे त्यांनी सांगितलं की नाही, आम्ही आता तो फोटो वापरणार नाही आणि येत्या 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला ते लेखी देऊ. पण घड्याळ चिन्हाबद्दल मात्र कोर्टानं असं कुठंही म्हटलेलं नाही की तुमचं घड्याळ चिन्ह का काढून घेऊ नये. आता काय झालं एक्झॅक्टली कोर्टामध्ये काय झालं, निवडणूक आयोगाने अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेल्या अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयानं शरद पवार यांची छायाचित्र प्रचार साहित्यात का वापरत आहात असा प्रश्न केला. शरद पवार यांच्या नावाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वापर करणार नाही असं हमीपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. तेही त्यांच्याकडनं म्हणजे अजित पवार गटाच्या वतीनं आधी सुचवण्यात आलं की आम्ही असं करू आणि त्याप्रमाणे झालं. कोर्टाने मात्र एक चांगलं ऑब्झर्वेशन केलं. फटकारलं वगैरे हा शब्द जरा थोडासा कायद्याच्या दृष्टीनं योग्य नाही आहे. आम्हाला तुमच्याकडून अत्यंत स्पष्ट आणि बिनशर्त हमी हवी आहे की तुम्ही शरद पवारांचे नाव, फोटो इत्यादी वापरणार नाही. यात कोणतेही ओव्हरलॅप होऊ शकत नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. अजित पवार गटाला निवडणूक आयोगानं पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिलेली आहे. या निर्णयावरही शरद पवार गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी नवीन चिन्ह वाटप करायला हवं होतं. आमच्याकडे नवीन चिन्ह आहे, मात्र घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही चिन्ह वापरू द्या. घड्याळ या चिन्हाची ओळख शरद पवार यांच्याशी अतूटपणे जोडलेली असल्याचं शरद पवार यांच्या वकिलांनी सांगितलं. त्यांनी व्यक्त केलेल्या
चिंतेची दखल न्यायपीठानं अजित पवार यांनी शरद पवारांचा फोटो वापरू नये एवढ्याच मर्यादेत घेतली. पण त्यांनी घड्याळ हे चिन्ह वापरू नये अशाबद्दल त्यांनी म्हटलेलं नाही की तुम्ही हे घड्याळ चिन्ह वापरू शकत नाही. आता एक छान पुन्हा एक ऑब्झर्वेशन आहे. तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष केलेला आहे. शरद पवार यांच्याबरोबर राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतलेला आहे. मग त्यांचा फोटो तुम्ही प्रचारासाठी का वापरतात असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला विचारला. इतकंच नाही तर स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करा. निवडणूक चिन्ह म्हणून दुसरे एखादे चिन्ह वापरा आणि त्या नव्या चिन्हाच्या आधारे निवडणूक लढता येईल का हे बघा. पण पुन्हा एकदा ते निवडणूक चिन्ह जे घड्याळ आहे ते काढून घ्या असं कोर्ट म्हटलेलं नाही. कारण निवडणूक आयोगाचा याबद्दलचा निवाडा हा आलेला आहे. आता यातलं राजकारण सगळ्यांना लक्षात येतं आहे. राजकारण साधं आहे. एक राजकीय पक्ष होता. त्या राजकीय पक्षातली बहुसंख्य मंडळी, कारण जी निवडणूक आयोगाची ट्रिपल टेस्ट आहे त्या आधारावरती अजित पवार यांना हा पक्ष मिळालेला आहे. ती मंडळी शरद पवार यांच्यापासून बाजूला गेली. त्यांना बहुमत आहे हे निवडणूक आयोगामध्ये सिद्ध झालं. त्यानंतर जसं एकनाथ शिंदे यांना राजकीय पक्ष मिळाला तसा अजित पवार यांना मिळाला, पक्षाचं चिन्हही मिळालं. परंतु राजकारण हे आहे की जसं एकनाथ शिंदे हे हिंदुत्व हे आमचं खरं आहे असं सांगतायत, तसंच ज्या पक्षाची स्थापना 1999 साली शरद पवार यांनी मुंबईमध्ये अत्यंत जबरदस्त असं शक्तीप्रदर्शन घेऊन केली आणि सगळ्यांना माहिती आहे की शरद पवार हेच या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहे. परंतु निवडणूक आयोगाला कुठल्याही प्रादेशिक राजकीय पक्षामध्ये जशी लोकशाही अपेक्षित असते तशी लोकशाही त्या पक्षामध्ये नाही आहे हे सिद्ध अजित पवार यांनी केलं. आणि मग प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जी निवड आहे ती कशी घटनात्मक पद्धतीनं झालेली नाही आहे, पक्षाचे अध्यक्ष हे सुद्धा कसे घटनात्मक पद्धतीने नाहीत वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आणि बहुमत याच्या आधारावरती अजित पवार यांना हे पक्षचिन्ह मिळाल्यानंतर, पक्षाचं नाव मिळाल्यानंतर पुन्हा त्यांनी शरद पवार यांचा फोटो वापरणं गैर आहे अशा पद्धतीचं आजचं ऑब्झर्वेशन आहे. आणि हे ऑब्झर्वेशन अत्यंत ॲप्ट आहे, महत्त्वाचं आहे. कारण आता निवडणुकीमध्ये ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये हा संशय असेल की अजित पवार आणि शरद पवार हे एकच आहेत, तो संशय आणखी दूर व्हायला मदत होईल. परंतु ती सर्वार्थाने दूर होईल असं मानायचं काही कारण नाही. कारण त्यालाही पुन्हा श्री शरद पवार यांचा गेल्या 50 वर्षातला जो राजकीय प्रवास आहे तो कारणीभूत आहे. सो थांबूया आपण इथे. मला माहिती आहे की माझं हे जे राहुल कुलकर्णी ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे ते लवकर सर्च होत नाही. कारण त्याचं कारण तेच आहे की मी आणि ABP माझं हे जे कॉम्बिनेशन होतं ते अनेक वर्षाचं आहे, तितक्या सहजासहजी निघणार नाही आहे. आणि म्हणून जसे जसे हे व्हिडिओ अपलोड होत राहतील, शेअर होत राहतील, तसे तसे सबस्क्रायबर पण वाढतील. आणि म्हणून सगळ्याला विनंती की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. कारण जर तटस्थपणे आणि योग्य वेळेला योग्य पद्धतीचं विश्लेषण करणारी पत्रकारिता हवी असेल तर ते होणं गरजेचं आहे. थांबूया आपण इथे.